नमस्कार. नवरात्र चालू आहे आणि तोच तो शाबू खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे आपण आपल्या चॅनलवरती नवनवीन उपवासाच्या रेसिपी घेऊन येत असतो. तर यूट्यूबवर पहिल्यांदाच उपवासाचे मंचुरियन बघणार आहोत. एकदम टेस्टी लागतात आणि वाटतही नाही की आपण हे उपवासाचे मंचुरियन बनवले आहेत. सोयाबीनचे किंवा कोबीचे मंचुरियन बनवलेत असेच लागतात खाण्यासाठी. मस्त टेस्टी लागतात आणि खायला पण वाटतही नाही की उपवासाच्या बनवले आहेत. फक्त काही स्टेप्स पूर्ण केल्या की मस्त असे आपले मंचुरियन तयार होतात. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा आहे, पण शेवटपर्यंत जर बघितला तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप लक्षात येतील आणि तुमचेही मंचुरियन एकदम परफेक्ट तयार होतील. तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. कढईमध्ये मी 1 वाटी भगर आणि 1 वाटी शाबू घेतला आहे. तो मध्यम ते मोठ्या गॅसवरती असा एक 2 ते 3 मिनिटे छान असा भाजून घ्यायचा. शक्यतो मोठा गॅस करू नका, मध्यम ते बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं. अगदी हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटे छान असं मी भाजून घेतलं आहे. आता एका ताटामध्ये काढून संपूर्ण थंड करून घेऊया. मी हे मिश्रण संपूर्ण थंड करून घेतले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्ध घालून बारीक असं वाटून घ्यायचं आहे. कोमट असताना वाटायचं म्हणजे पीठ एकदम बारीक होतं. जर रवा राहिलं तर बारीक चाळणीने चाळून पण घेऊ शकता. मी 2 मिनिटे मिक्सर फिरून मस्त असं बारीक पीठ करून घेतलं. जर तुम्हाला जास्त प्रमाणात हवं असेल तर गिरणीमधून दळून आणलं तरी पण चालेल. हे मंचुरियन खाण्यासाठी एकदम मस्त आणि कुरकुरीत लागतात. शाबू वड्यालाही लाजवेल इतके छान असे मंचुरियन तयार होतात. मी 2 वाट्या पीठ असं बारीक करून घेतलं आहे. यातील आपल्याला 1.5 वाटी पीठ वापरायचं आहे. एका ताटामध्ये हेच पीठ काढून घेऊया. मी चाळून घेतलं नाही. थोडंसं जाडसर असलं तरी पण चालतं. सुरुवातीची 1 वाटी पीठ घेतलं आहे आणि आणखीन एक अर्धी वाटी पीठ घ्यायचं आहे. तुम्ही जेवढ्या प्रमाणात बनवणार आहात तेवढ्या प्रमाणात पीठ घ्या. एवढ्या पिठामध्ये 4 जणांना पुरेल इतके मंचुरियन तयार होतात. उपवासाचा रेड चिली सॉस आम्ही घरी बनवला आहे. तो 1 ते 1.5 चमचा घालूयात. पुढे मी व्हिडिओमध्ये हा सॉस कसा बनवायचा तेही सांगितलं आहे. हिरवी मिरची बारीक करून घेतलेली एक अर्धा चमचा घालूयात. तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हिरवी मिरची मी अर्धा चमचा आणि हा सॉस मी 1.5 चमचा घेतला आहे. यामध्ये जाता चवीनुसार मीठ घालूयात. सॉस बनवताना पण मी मीठ घातलं होतं. 1 चमचा भरून दही घालूयात. दही घातल्यामुळे छान असं आंबटसर आपले हे मंचुरियन लागतात. भिजवलेला शाबू 3 चमचे घालायचा आहे. ऑप्शनल आहे, पण भिजवलेला शाबू घातल्यामुळे मस्त असे वरून दिसायलाही छान दिसतात आणि टेस्टही छान येते. मिक्स करून घेऊयात. पाणी न घालता 1-2 मिनिटे मिक्स करून घ्यायचं आहे. कच्चा बटाटा मी साल काढून किसणीने किसून घेतला आहे. अगदी किसलेला बटाटा पण 3 ते 4 चमचे घालून घ्यायचा. 1-2 मिनिटे हे असंच कोरडं मिक्स करून घेऊयात. पाणी न घालता सर्व चटणी आपल्या पिठाला लागेपर्यंत 2 मिनिटे मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडं पाणी घालून याचं थोडंसं पातळ बॅटर बनवूयात. उपवासाचे मंचुरियन बनवताना खरी कसरत या पिठामध्ये येते. आता इथून खरी कसरत सुरू होते. अगदी थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला अर्धा ग्लास ते पाणी घालायचं आणि परत असं हलक्या हाताने मिक्स करत राहायचं. कारण आपण कच्चाच बटाटा आणि कच्चा शाबू, कच्चाच भगर वापरले आहे. जसं आपण पाणी ओतू तसं ते फुलत जातं आणि पाणी कमी पडून पीठ कोरडं पडायला सुरुवात होते. भगर असल्यामुळे हे पीठ पटकन चिकट येत नाही. त्यामुळे थोडंसं असं पाणी घालत मिक्स करत राहायचं. हे संपूर्ण पीठ मळण्यासाठी 10 मिनिटे लागतात. जर तुम्ही जास्त एकाच वेळेस पाणी ओतून जर भिजत ठेवलं तर शाबू जास्त भिजला जातो आणि आपले मंचुरियन ओलसर होतात, असे कडक कुरकुरीत तयार होत नाही. थंड झाल्यावरती मंचुरियन जास्त थंड पडतात. त्यामुळे एकदम पाणी ओतून भिजत ठेवायचं नाही. थोडं पाणी घालून जसं हे बॅटर पाणी शोषून घेईल तसं मळत राहायचं आहे आपल्याला. हलक्या हाताने मळायचं. हे पीठ आता गऱ्याचे लाडू बनवताना कसं तयार होतं तसं वाटतंय, पण याचे मंचुरियन मस्त तयार होतात. आता 4 मिनिटे झाली आहेत. अर्ध पीठ आपलं भिजलंय. यामध्ये मी आता शिंगाड्याचं पीठ 3 चमचे घेतलं आहे. जर शिंगाड्याचं पीठ नसेल तर राजगिरीचं पीठ घेतलं तरी पण चालेल, पण दोन्हीपैकी एक पीठ नक्की घ्या. यामुळे बाइंडिंग छान येतं आणि मंचुरियन बॉल्स बनवायला पण सोपं जातं.
जर तुम्ही शिंगाड्याचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ नाही घेतलं तर तसेच जर बॉल्स बनवले आणि तेलात टाकले तर ते फुटू शकतात. त्यामुळे दोन्हीपैकी जे कोणतं पीठ असेल ते 3 चमचे घ्या. शेंगदाण्याचं कूट मी 4 चमचे घेतलं आहे. आता परत थोडंसं पाणी घालून मळून घेऊयात. एकदम जर पाणी घातलं तर आपल्याला अंदाज येत नाही, पीठ पातळ होऊ शकतं. मला 4 वाटी पाणी लागलं. पाणी कमी जास्त लागू शकतं. असं घट्टसर मी पीठ मळून घेतलं आहे. जर नंतर आणखीन घट्ट वाटलं तर परत थोडंसं पाणी घालून मळून घ्यायचं. आता याचा गोळा हातावरती तयार होत नाही. जसे आपण गुलाबजाम बनवतो तसे गोळे तयार होत नाहीत. तर हे गोळे बनवण्याची पण एक वेगळी ट्रिक आहे. आपल्याला जेवढ्या साईजचे मंचुरियन हवे आहेत तेवढ्या साईजचा गोळा घ्यायचा. जर हाताने असं गोल करायला गेला तर तो पसरला जातो, जसे गऱ्याचे लाडू बनवताना पसरतात तसं. त्यामुळे असं एका तळ हातावरती तो गोळा घ्यायचा आणि दुसऱ्या बोटाने फक्त असं गोल गोल करत राहायचा. हलक्या हाताने दाब देत गोल गोल केले की आपले हे गोळे छान असे तयार होतात. असं हातावरती करायला गेले की गोळे होत नाहीत. भगर असल्यामुळे पसरलं जातं पीठ, पण दुसऱ्या बोटाने असं थोडा हलक्या हाताने दाब द्यायचं. मस्त असा गोळा तयार होतो. सुरुवातीला जेवढे तळायचे आहेत तेवढेच बनवून घ्यायचे. एकदम एकसारखे जर बनवून ठेवले आणि तळायला घेतले तर पीठ कोरडं परत जातं आणि आपले बॉल्स आहेत ते तेलामध्ये चिरले जातात. त्यामुळे एका वेळेस जेवढे तेलामध्ये तळायचे आहेत तेवढेच बॉल्स बनवून घ्यायचे. मस्त टेस्ट येते आणि कुरकुरीत तयार होतात. अशाच प्रकारे सर्व मंचुरियन बनवून घेऊयात. असं पीठ आपल्याला कोरडं वाटत असलं तरी आपले हे मंचुरियन बॉल्स नक्कीच छान बनतील आणि व्यवस्थित आणि कुरकुरीत पण तयार होतात. फक्त पीठ मळताना काळजी घ्यायची, एकदम पाणी ओतायचं नाही, सावकाश पाणी ओतत पीठ मळताना फक्त 10 मिनिटे दिली की मस्त आपले मंचुरियन तयार झाले. फक्त बोटाने दाब देत असे गोळे बनवून घ्यायचे. मी एका वेळेस जेवढे तेलामध्ये सोडणार आहे तेवढेच मी बनवून घेतले. तळून घेऊयात. कोबीचे मंचुरियन बनवताना किंवा सोयाबीनचे मंचुरियन बनवताना जसे आपण तेलाची कन्सिस्टन्सी ठेवतो तसंच ठेवायचं आहे. जास्त तेल गरम पण करायचं नाही आणि जास्त थंड पण करायचं नाही. पीठ जरी कोरडं वाटत असलं तर गोळे मस्त बनवता येतात. मी मध्यम तेल गरम करून घेतलंय. जास्त जर तेल थंड असेल तर गोळे तेल पिऊ शकतात आणि तेलकट होतात, आणि जास्त जर तेल गरम असेल तर वरून पटकन तळले जातात आणि आतून कच्चे राहतात. त्यामुळे मध्यमच तेल गरम करायचं आणि मध्यम गॅसवरती हे गोळे तळून घ्यायचे. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे. आता आपण हे मंचुरियन बॉल्स तेलामध्ये सोडलेत, पण एक 3 ते 4 मिनिटे असेच ठेवायचे, अजिबात झारा लावायचा नाही. 3 ते 4 मिनिटे झाले आहेत. खालची बाजू आपली तळून झाले. फक्त हलक्या हाताने त्यावरती तेल सोडायचं. आता पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने पण मस्त असे बॉल्स तळून घेऊयात. अजिबात तेलात फुटत नाहीत आणि क्रॅक पण जात नाहीत. मस्त असे तळले जातात. फक्त तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो. पहिली बॅच तळायला 7 ते 8 मिनिटे लागलीत मला, पण खाण्यासाठी तितके टेस्टी होतात. मध्यम गॅसवरती हे मंचुरियन बॉल्स तळून घेऊयात. पहिली बॅच जोपर्यंत तळते तोपर्यंत दुसऱ्या बॅचसाठी लागणारे बॉल्स बनवून घ्यायचे, म्हणजे कोरडेही पडणार नाहीत आणि पटपट आपले बनवून तयार पण होतील. मस्त अशी आपली पहिली बॅच तयार झाली. काढून घेऊया. जसे थंड होतील तसे आणखीन ब्राउनिश कलर येतो आणि छान दिसतात. आता जरी हे एकमेकाला चिकटले असतील तरी पण थंड झाल्यावरती ते वेगळे होतात. पहिली बॅच मंचुरियनची आपली तळून झाली आहे. काढून घेऊयात. तेल पण जास्त पीत नाहीत आणि अगदी तेलकटही होत नाहीत. कमी तेलामध्ये हे तळले जातात आणि कमी तेल शोषून घेतात. मंचुरियन बॉल्स जर बनवायचे नसतील तर तुम्ही याच पद्धतीने शाबू वडा जसं बनवतो त्या वड्याच्या आकाराचे गोळे करून तळून घेतले आणि दह्यासोबत खाल्ले तरीही छान लागतात. मस्त अशी आपली मंचुरियनची पहिली बॅच तयार झाली. अशाच पद्धतीने सर्व मंचुरियन राहिलेले आपण तळून घेऊयात. कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतात. कमी तेलकट होणारे आणि पटकन असे शाबू भिजत न घालता, बटाटे न शिजवता पटकन असे तयार होतात आणि खाण्यासाठी पण टेस्टी लागतात. असे वाटतही नाही की तुम्ही उपवासाचे बनवलेत. लहान मुलांना तर अगदी नक्की आवडतील. अशाच प्रकारे सर्व मंचुरियन तळून घेऊयात.
मस्त अशा मी सर्व मंचुरियन तळून घेतले. अगदी कुरकुरीत तयार झाले आहेत. आतून पण तेवढेच क्रिस्पी तयार होतात. अजून गरम आहेत. मस्त असे आपले मंचुरियन बॉल्स तळून झालेत. यासाठी लागणारी आता ग्रेव्ही बनवून घेऊयात. वरून एकदम कुरकुरीत तयार झाले आहेत आणि आतून क्रिस्पी असे खाण्यासाठी लागतात. असेच कोरडे खाल्ले तरी पण छान लागतात. आता यासाठी लागणारी आपण ही लाल चटणी बनवून घेऊयात. त्यासाठी मी तिखट मिरची आणि चिंच एक 15 ते 20 मिनिटासाठी कोमट पाण्यात भिजत घातली होती. जर तुमच्याकडे उपवासाला चिंच चालत नसेल तर याऐवजी लिंबाचा रस वापरला तरी पण चालेल. हे तिखट मिरची आहेत. बेडगी मिरची घेतली तरी पण चालेल. आता ही चटणी 15 दिवसासाठी पण तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. चटणी काळपट पडू नये म्हणून मी यामध्ये 1 चमचा मीठ घातलंय. मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं. मस्त अशी आपली लाल चटणी तयार झाली. उपवासाची शेजवान चटणी किंवा रेड चिली सॉस म्हटलात तरी पण चालेल. खाण्यासाठी मस्त आणि तिखट लागते. हवाबंद बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये 15 दिवसासाठी आरामात ही चटणी टिकते. आपली उपवासाची शेजवान चटणी तयार झाली. यासाठी ग्रेव्ही बनवून घेऊयात. त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतले. तेल गरम झाल्यावरती मी लाल भोपळा घेतलाय. लाल भोपळा असे कांद्याचे काप जसे करतो आपण मंचुरियन बनवण्यासाठी तसेच त्याचे पातळ असे काप करून घ्यायचे. गॅस मोठा ठेवायचा आहे. अर्धी वाटी मी भोपळ्याचे काप घेतले आहेत. ऑप्शनल आहे पण खाण्यासाठी छान लागतात आणि दिसायलाही छान दिसतात. गॅस कुठेही बारीक करायचं नाही. गॅस मोठाच ठेवायचा आहे. कच्चा अर्धा बटाटा मी साल काढून किसून घेतला आहे. कमी तिखट मिरची असे काप करून घेतले. कोबी खाल्ल्याचं फिलिंग यावा म्हणून मी बटाटा वापरलाय आणि शिमला मिरचीची फिलिंग यावी म्हणून मी इथं लाल भोपळा वापरलाय. कमी तिखटवाली मी मिरची घेतली आहे. गॅस मोठाच ठेवून 1-2 मिनिटे परतवून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालूयात. बटाटा आणि लाल भोपळा पटकन शिजला जातो. मोठ्या गॅसवरती अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्ये पटकन शिजतो. गॅस कुठेही बारीक करायचा नाही आपल्याला. यामध्ये आता आपण बनवून घेतलेला सॉस घालूया. 1 चमचा सॉस घातलाय. जर लहान मुलं खाणार असतील तर तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. बारीक वाटून घेतलेली हिरवी मिरची पाव चमचा घेतली. मिक्स करूया. ज्यावेळेस आपण हा लाल सॉस घालतो किंवा शेजवान चटणी म्हणू शकता त्यावेळेस गॅस बारीक करायचा. आता ग्रेव्ही बनवण्यासाठी शेंगाड्याचं पीठ मी 1.5 चमचा घेतले आणि पाणी घालून त्याची स्लरी बनवले. इथे जर शेंगाड्याचं पीठ नसेल तर त्याऐवजी आपण जे शाबू आणि भगरचं पीठ घेतलं होतं तेच पीठ 1 ते 1.5 चमचा घेतलं तरी चालेल. अगदी तेचही वापरायचं नसेल तर यामध्ये कोणतंही पीठ न घालता अर्धा कप पाणी घालून बॅटर बनवून मिक्स करून घेतलं तरी पण चालेल. यामध्ये मी आता अर्धा ग्लास पाणी घातलं. ह्या स्टेजला गॅस मोठा करायचा आणि यामध्ये आता मंचुरियन बॉल्स घालून घ्यायचे आहेत. गॅस मोठाच करायचा आणि 2 ते 3 मिनिटे मस्त असं एकजीव आणि एकसारखं होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पण पातळ बनवू नका. अगदी मऊ झाल्यावर पण मंचुरियन खाण्यासाठी छान लागत नाहीत. 2 ते 3 मिनिटे मस्त असं मी मिक्स करून घेतलं आहे. सर्व बाजूने आपला हा सॉस लागला आहे. मस्त असे मंचुरियन्स तयार झाले आहेत. गरमागरम खाण्यासाठी मस्त टेस्टी तयार होतात. शिंगाड्याचं पीठ नसेल तर काहीच हरकत नाही. भगरचं पीठ किंवा साबुदाण्याचं पीठ वापरू शकता किंवा राजगिरीचं पीठ ही प्रत्येकाकडे असतं. अगदी कमी साहित्यामध्ये आणि टेस्टी असे आपले हे मंचुरियन उपवासाचे तयार झाले. या चटणीसोबत खायला मस्त लागतात. यूट्यूबवर पहिल्यांदाच उपवासाच्या मंचुरियनची रेसिपी आली. नक्की ट्राय करून पहा. तुम्ही एकदा बनवला तर परत हीच रेसिपी नक्की बनवाल याची खात्री आहे. मस्त टेस्टी तयार होतात. गरमागरम खायचे मस्त लागतात. नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. कमेंट पण करत चला. मंचुरियनची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.